हॅलो, कसे आहेत सगळे? तर मी आज बनवणार होते बालुशाही. तर त्यासाठी ना मी 2 वाटी ह्या वाटीने 2 वाटी मैदा घेतला. तर आपलं प्रमाण म्हणजे माझं हे प्रमाण आहे तर 2 वाटी मैदा आणि त्यामध्ये हे खायचा सोडा टाकला अर्धा चमचा. कोणी कोणी बेकिंग पावडर पण टाकतं, पण माझ्याकडं काय ते नव्हतं त्याच्यामुळे मी खायचा सोडा टाकला आणि एक थोडंसं किंचितसं मीठ टाकलं. कारण गोडाच्या पदार्थाला मीठ टाकल्यानं खूप छान चव येते. तर आता खायचा सोडा आणि हे मीठ मी पूर्ण मैद्यामध्ये एकत्रित करून घेते. तर त्यामध्ये मैद्यामध्ये ना कोणी कोणी तेलाचा पण वापर करतात, कोणी तुपाचा पण वापर करतात. तर मी इथं टाकणार आहे डालडा. तर अर्धी वाटी हा डालडा गरम करून घेतला आहे मी, कारण तो घट्ट झाला होता. त्याच्यामुळं म्हणजे आपल्या डालड्याचं मोहनच म्हणायचं. तर हा गरम करून हा डालडा अर्धी वाटी टाकली, म्हणजे 2 वाटी मैदा आणि अर्धी वाटी आपला हा डालडा किंवा तूप तेल म्हणजे जसं ज्या अवेलेबल असेल तसं. तर अर्धी वाटी हा डालडा टाकला आणि चमच्याच्या साहाय्याने मी एकत्रित करून घेते, कारण ना डालडा हा गरम केलेला होता त्याच्यामुळे हाताला पोळेल म्हणून. तर असा हा आपलं हे पीठ म्हणजे मैदा असा गोळा व्हायला पाहिजे हातात घेतल्यानंतर. तर एवढं हे डालड्याचं प्रमाण आता पूर्ण हा एकत्रित करून घेते मी डालडा. आणि आपण जसं हे चपात्याला पीठ मळून घेतो त्याप्रमाणेच हा मैदा आपल्याला मळून घ्यायचा. आता त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं 1 चमचा दही. तर दही ऑप्शनल आहे, कोणी टाकू शकतं कोणी नाही टाकू शकत, पण होतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी 1 चमचा फक्त 1च चमचा मी दही टाकला आहे. तर कसं ना रेसिपी नाही का आपण म्हणतो मला येणार नाही, मग बिघडेल, खराब होईल, तर सामान वेस्ट होईल. पण कसं एकदा करून म्हणजे एकदा करून बघायला काय हरकत आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला मी पण ह्या अगोदर बालुशाही बनवलीच नव्हती आणि माझी पण ही पहिलीच वेळ आहे बालुशाही बनवायची. म्हटलं चला ट्राय तर करून बघूया. त्यासाठी मी थोड्याच मैद्याची मी बालुशाही बनवणार होते. तर असं हे दही टाकलं आणि मस्त एकत्रित करून पाणी टाकून घट्टसर असा हा पीठ मळून घेतला. आपण जसं चपात्याला मळतो त्याप्रमाणे. तर पाणी काही जास्त लागलं नाही, मला अर्धी वाटीच पाणी लागलं. आणि त्याला ना असे लेअर यायला पाहिजे, कारण मैद्याला असं लेअर येतातच. पण आता हे 5 मिनटं मी ना झाकून ठेवतो, तोपर्यंत म्हणलं चला चाचणी करून घेऊया आणि आपला हा मैदा पण पूर्णपणे असा मुरल एकदम छान. आणि हे बघा मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, पण अर्धी वाटीच लागलं. तर आता इकडं मी म्हणजे पाकाची तयारी करते चाचणीची. तर त्याच ज्या वाटेनं मी मैदा घेतला होता त्याच वाटेने मी 2 वाटी साखर घेतली. 2 वाटी मैदा आणि 2 वाटी साखर आणि 2 वाटी साखर घेतल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकलं आणि मस्तपैकी असं हे मी आता गॅसवरती उकळायला ठेवते. तर चाचणी पण म्हणजे चाचणीचं पण मला काही माहिती नव्हतं, पण म्हणलं चला मी पण सर्च केलं आणि नंतर मग ट्राय करायला सुरुवात केली. तर चाचणी ना आपली ही अशी एकतारी चाचणी म्हणतात ना, तशी एकतारीच फक्त चाचणी घ्यायची त्याची. तर हे बघा असं म्हणजे आपल्या आता हे तार सुटायली म्हणजे आपल्या जे उलत नाही त्याच्यापासून जे वेगळे असं तार होती ना, तशी ही चाचणी म्हणायचं. तर कोणी कोणी लाडूला पण घेतात तशी. तर हा माझी ही म्हणजे हा पाक तयार झाला आहे आपला बालुशाहीचा. तर हाताला पण असं चिपकते, एकतारी होते. आता हे तुम्हाला इथं दिसत नाही त्याच्यामुळे कॅमेराने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत होते, पण तिथं काही दिसतच नव्हतं कारण चमकत होतं त्यामुळे. तर एकतारी असा हा पाक तयार झाला आहे. आता मी हे साईडला ठेवते. जास्तही असं जास्त पुढे जरी चाचणी गेली ना, तर त्या बालुशाहीवरती आपली हे साखर तयार होती. ते पण छान लागत नाही. म्हणलं चला असंच. तर आता इथं पाक साईडला करून ठेवला आणि नंतर आता मग चला म्हणजे बालुशाही तयार करायला घेते. तर ह्याप्रमाणे ना मी त्याला जास्त काय जसं मैदा आपण मळला होता त्याचप्रमाणे मी घेतलं आणि पोळपाटावरती गोल असं लाटण्यानं नाही, हाताच्या साह्याने गोलाचा आकार करून घेतला आणि नंतर मग चाकूच्या साह्याने कट करून एकमेकावरती ठेवून मधून असे 4 भाग करून घेतले. त्यानं काय होतं ना, लेअर असे चांगले मस्तपैकी असे लेअर त्याला सुटतात. तर मी पण पहिल्यांदाच ट्राय करते त्याच्यामुळे चला म्हणलं.
तर अशा प्रकारे मी हे कट करून घेते, एकावरती एक एकावरती एक कट कट करीत. असे ना आतमधून आपल्याला असे हे लेयर दिसतात. आता ह्याचेच मी गोळे करून घेणार आहे बालुशाहीसाठी. गोलाकार म्हणजे आता अशा प्रकारे मी कट करून घेतले, त्याला गोलाचा आकार करून घ्यायचा आणि नंतर मग बालुशाही करून घ्यायची. फक्त याला ना प्रेस करायचं आणि आतमध्ये आपण थोडंसं एक छिद्र करायचं. फक्त मी थोडंसं गोल केलं त्याला तर आणि नंतर थोडंसं हाताच्या साह्यानं प्रेस करून असं बोटाच्या साह्याने तर ना अशाच प्रकारे मी आता पूर्ण बालुशाही करून घेते. तर आता हे मी ना 5-6 बालुशाही करून घेतल्या. आणि तेलाचं एक म्हणजे ट्रिक आहे की तेल जास्त गरम करायचं नाही बालुशाहीला. थोडंसं नॉर्मल म्हणजे गरम केलं तरी थोडंसं थंड करायचं, गॅस बंद करायचा आणि नंतर त्यामध्ये बालुशाही सोडायची. जोपर्यंत आपली बालुशाही वरी येत नाही तोपर्यंत गॅस चालू करायचा नाही. तर आता इथं मी ना गॅस बंदच केलेला आहे कारण तेल तापलं होतं. काय कसं होतं ना, जास्त तेल जर तापलं ना आपली बालुशाही आतमधून तळणार नाही. म्हणजे वरीच्या वर आपल्याला कलर येणार पण आतमधून कच्ची राहणार आणि पाक आतमध्ये जाणार नाही. त्यासाठी ही ट्रिक की गॅस बंद करायचा आणि नंतर आपली बालुशाही तेलामध्ये सोडून तळून घ्यायची. तर आता इथे 2 मिनिटानंतर मी लगेच आपली बालुशाही वरती आली आणि वरती आल्यानंतर गॅस चालू करून घेतला आणि गॅस पण एकदम लो फ्लेमवरती ठेवला, म्हणजे बारीक गॅसच ठेवला मी. आणि असा मस्तपैकी कलर आला आहे त्याला. तर खूप वेळ लागतो बालुशाही तळण्यासाठी. आता एकदम छान असा कलर आला आहे बालुशाहीला. आता मी काढून घेते आणि फुगली पण. एकदम मी छोट्या आकारात बालुशाही बनवली तर एवढी साईज झाली त्याची तळून, कारण फुगली त्याच्यामुळे. आणि बालुशाही करताना मला पण वाटत होतं की चांगली होईल का नाही, चांगली होईल की नाही, कशी होईल, काय होईल असं वाटत होतं. पण चला सुरुवातीला करायला काय हरकत आहे म्हणून आता हे मी एक आपली बॅच तळून घेतली. आता दुसरी मी तळून घेते. आता इथं गॅस बंद केला आहे मी कारण तेल जास्त तापलं होतं. आता गॅस बंद करून आता बालुशाही त्यामध्ये सोडली. तर आता ही सुरुवातीची जी बालुशाही मी तळली होती आता ते पाकामध्ये टाकून घेते. तर दोन्ही साईडनं असं मी हे पाकामध्ये डिप करून घेते. अशी पूर्ण अशी सगळी बालुशाही मी करून तळून घेतली आणि पाकामध्ये हे सोडली. तर मस्तपैकी असा हा आपला पाक म्हणजे बालुशाहीच्या आतमध्येपर्यंत मुरला आहे, आतमध्ये गेलेला आहे. मी तुम्हाला हे दाखवते. तर हे बघा, तर आतमध्ये अशी कच्ची राहिली नाही ना, काय नाही ना. कच्ची राहिली असती ना तर पांढरं दिसलं असतं. पाक जरी मुरला नसता ना तर अशा प्रकारे दिसले होते आणि त्याला लेयर्स पण एकदम छान असे आले होते. तर 1 तास लागला मला ही बालुशाही पाकामध्ये मुरण्यासाठी. तर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा.